69 पाहिले. तर नवीन आलेले कलम 69 अगदी थोडक्यात पाहूयात. ते म्हणजे की सेक्शुअल इंटरकोर्स बाय एम्प्लॉईंग डिसिटफुल मीन्स, म्हणजेच फसव्या मार्गांचा वापर करून लैंगिक संबंध प्रस्थापित करणे. आता डिसिटफुल मीन्स म्हणजे मी यापूर्वी पण सांगितले, आत्ता पण सांगतो की डिसिटफुल मीन्स म्हणजे की कपटीपणाने, फसव्या मार्गाने किंवा फसवणुकीच्या उद्देशाने जो कोणी इंड्युसमेंट करतोय, म्हणजेच की प्रलोभन देतोय, आमिष देतोय, कशाचं, चुकीचं, फसवणुकीचं आमिष देतोय. त्या आमिष अशा प्रकारचं देतोय की तुला एखादी नोकरी लावतो, नोकरीमध्ये प्रमोशन देतो, किंवा पूर्वीचं लग्न लपवून किंवा स्वतःचं पद लपवून किंवा स्वतःचं कनिष्ठ पद लपवून वरिष्ठ पद सांगतोय. तसेच लग्न झालेलं असताना सुद्धा लग्न झालेलं नाही असे एखाद्या महिलेला, स्त्रीला किंवा मुलीला सांगून तो व्यक्ती त्या महिलेशी लैंगिक संबंध प्रस्थापित करतोय, म्हणजे की शारीरिक संबंध प्रस्थापित करतोय. तशा प्रकारचा सेक्शुअल इंटरकोर्स त्या महिलेसोबत, स्त्रीसोबत, मुलीसोबत करतोय. तर कायद्यामध्ये अशा गुन्ह्यांना बलात्काराच्या व्याख्येमध्ये गणले जाणार नाही. यासाठी एक स्वतंत्र कलम 69 दिलेले आहे. त्यामुळे यापुढे जर कोणत्याही मुलीची, स्त्रीची किंवा महिलेची लग्न करण्याचे आमिष दाखवून किंवा नोकरीवर घेण्याचे आमिष दाखवून किंवा नोकरीमध्ये प्रमोशन देण्याचे आमिष दाखवून किंवा स्वतःची पूर्वीचे लग्न झालेले लपवून किंवा एखादं पद लपवून जर एखाद्या महिलेला कोणी इंड्युसमेंट करून, आमिष देऊन, प्रलोभन देऊन जर तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत असेल, तर अशा गुन्ह्याला यापुढे कलम 69 प्रमाणे गुन्हा नोंद केला जाईल. अशा गुन्ह्यात कलम 69 प्रमाणे FIR नोंद केला जाईल आणि असे गुन्हे हे जामीनपात्र नसणार आहेत. तसेच दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि हे सर्व गुन्हे हे सेशन कोर्टासमोर चालणारे आहेत, म्हणजेच की सत्र न्यायालयापुढे चालणारे आहेत.